पंकजा मुंडेंना वंजारी असल्यामुळे मराठा समाजाचे तरुण गावांमध्ये अडवत आहेत, अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केली। त्याला अजून एक उदाहरण त्यांनी सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे ह्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांना मराठी अडवायला लागलेले आहेत। की तुमच्या डोक्यात वळवळत असलेला जो जातीयवादी विष आहे, जातीयवादी किडा आहे, तो किडा आधी कमी करा। तुम्ही माहिती घ्या, त्या जालना जिल्ह्यामध्ये दाजींना सुद्धा अडवलं गेलेलं आहे, रावसाहेब दानवेंना सुद्धा। अजित पवारांना मला हे सांगायचं आहे की छगन भुजबळच्या डोक्यातलं तो किडा जातीयवादी काढा। आपण युतीमध्ये आहोत, मराठा जातीच्या विरोधात बोलून ओबीसींना चूच करण्याचं काम हा छगन भुजबळ करायला लागलेले आहेत। छगन भुजबळांनी पुन्हा एकदा जातीयवादी वक्तव्य करायला सुरुवात केलेली आहे। पंकजा मुंडेंना वंजारी असल्यामुळे मराठा समाजाचे तरुण गावांमध्ये अडवत आहेत, अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केली। त्याला अजून एक उदाहरण त्यांनी सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे ह्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांना मराठी अडवायला लागलेले आहेत, असं छगन भुजबळ बोलत असताना त्यांनी एक बाईट दिलेली आहे। छगन भुजबळांना मला सांगायचं आहे की तुमच्या डोक्यात वळवळत असलेला जो जातीयवादी विष आहे, जातीयवादी किडा आहे, तो किडा आधी कमी करा। तुम्ही माहिती घ्या, त्या जालना जिल्ह्यामध्ये दाजींना सुद्धा अडवलं गेलेलं आहे, रावसाहेब दानवेंना सुद्धा। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा नेत्यांना सुद्धा मराठा समाजाच्या तरुणांनी अडवलेलं आहे। अजित पवारांना मला हे सांगायचं आहे की छगन भुजबळच्या डोक्यातलं तो किडा जातीयवादी काढा। आपण युतीमध्ये आहोत, मराठा जातीच्या विरोधात बोलून ओबीसींना चूच करण्याचं काम हा छगन भुजबळ करायला लागलेले आहेत। आणि छगन भुजबळांनी हे पाप करू नये। सगळ्या जातीपाती आमच्या आरक्षणाचा लढा होता, आरक्षणाच्या लढ्यामध्ये काही गोष्टी ठरायला लागलेल्या होत्या, त्या अनुषंगानं मराठी जाब विचारणार, त्याच लोकप्रतिनिधींनी त्याचं समाधान करायचं काम आहे। आम्ही सुद्धा शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये आहोत। अनेक ठिकाणी शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदेना सुद्धा सभेत काळे झेंडे दाखवले गेले, त्यावेळेला श्रीकांत शिंदे साहेबांनी स्टेजवर बोलून त्यांचा सन्मान केलेला आहे। मराठा समाजाच्या लोकांच्या भावनांचं सामोरं जावा, पण म्हणून मराठा समाज हा जातीवाद करतोय आणि इतर समाजाचे पुन्हा मराठ्यांना हे करतील, असं मेसेज छगन भुजबळांनी देऊ नये अशी अजित पवारांना आमची विनंती आहे। आणि जातीचा द्वेष करू नये एवढी ह्या इलेक्शनच्या तोंडासमोर तरी अशी आमची अजित पवारांना सुद्धा विनंती आहे आणि छगन भुजबळांना सुद्धा इशारा आहे।